चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये। पहा, आज आपण इयत्ता सातवी स्कॉलरशिप यामधील तिसरा धडा परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यामधील स्वाध्याय 3.2 पाहणार आहोत। या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। पहा, नवीन सिलेबसनुसार सातवीचे आपले पहिला, दुसरा आणि तिसरा धडा जवळपास आता अपलोड होत आहे, तेही तुम्ही मागचे व्हिडिओ पाहू शकता। ओके, चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला सर्वांना दिसतोय। त्या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये नेमकं काय सांगितलं आहे, तर या ठिकाणी 2 कंस दिलेत आणि या ठिकाणी बेरीज वजाबाकीची क्रिया दिलेली आहे। आपण काय लक्षात घेणार या ठिकाणी, तर सर्वात अगोदर हा कंस सोडवायचा असेल त्या सर्वांचा छेद समान करावा लागेल। छेद आता पहा, इथं 4 आहेत, 3 आहेत, 2 आहेत, सर्वांचा लसावी काढला तर 12 येईल। म्हणजे सर्वांचा छेद आपल्याला किती आणायचा आहे, 12 आणण्यासाठी याला 6 ने गुणतात, अंशालाही त्याच संख्येने गुणायचं, म्हणजे काय आलं 6/12। ओके, 2/3 याला 12 आणण्यासाठी याला 4 ने गुणावं लागेल, यालाही 4 ने गुणा, 4 2 8 होईल, 4 3 12 होईल। आता 3/4ला या ठिकाणी 3 ने गुणा, यालाही 3 ने गुणा, तर छेदात होतील 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक 9। तर पहा, हे आणि हे 3 या कंसामधले जे 3 अपूर्णांक आहेत तेही मिळाले आपल्याला छेद समान केल्यावर। आता लक्षात घ्या, छेद समान केलेले अपूर्णांक जर आपण लिहून घेतले तर काय लक्षात आलं तुम्हाला, -23/12। ओके, छेद समान आहे, एकदाच लिहायचा, अंशाची काय करायची बेरीज, 6 आणि 8 14, 14 आणि हे 9 23। पहा, 23/12 वजा 23/12। ओके, मग ते पाहता याचं उत्तर किती आलं, 0। ऑप्शन क्रमांक 2 मध्ये समजा आपण करतो -1 बरोबर आहे, किती 1 - 1 किती असतो, 0। तसं त्या दोन्ही संख्या एकमेकीमधून गेल्यावर 0 उत्तर आलेले। ओके, चला प्रश्न पुढील पाहूया। पहा, प्रश्न क्रमांक 2। पहा, 2 नंबरच्या प्रश्नामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी असंच आहे। तर अगोदर आपल्याला एक कंस सोडवायचा, नंतर तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला हा जो इथला एक कंस राहिलेला आहे तो आपण या ठिकाणी देऊन घेऊया। ओके, तर आता हा कंस सोडूया, नंतर याने त्याला भागाकार करूया। लक्षात घ्या, आता इथं छेद समान आहे, एकदाच लिहूया। ओके, इथपर्यंत लक्षात आलं। आता हे -51 अधिक आणि कंसामध्ये -102 कंस बंद। आता बघा, वजा वजा काय होईल, अधिक होईल, पण या ठिकाणी या दोघांची बेरीज किती आली, 153 छेदात येईल 85। पण लक्ष द्या, वजा वजा अधिक झाले, पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ही संख्या वजा असेल। ओके, आता याला भागिले किती आहे, भागिले -25/125। आता हे इथं जरी वजा असलं तरी मध्ये दिलं तरी काय अडचण नाही। आता इथपर्यंत तुमच्या सर्वांच्या लक्षात आले। तर आता या दोघांचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक जशास तसा असतो आणि या ठिकाणी यांचा काय होत असतो, गुणाकार असतो। हा या ठिकाणी 125 अंशात 25 छेदात, इथपर्यंत लक्षात आलं। तर याला आपण याची काटाकाटी करू शकतो। तर पहा, इथं आपण जर असं केलं तर 25 × 25, 25×5 = 26। ओके, परत 5×1 = 5 होईल, 5×1 = 5 होईल, 3 उरतील, 5×7 = 35 होईल। पहा, आता इथं 1 एकच राहिला आहे आणि इथं 17 आहे, 17×1 = 17, 17×9 या ठिकाणी किती, 153। आता हे -9 आहेत आणि हे पण -1 आहे, म्हणजे 9 × 1 9च येतो आणि वजा वजा अधिक, म्हणजे ज्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। पहा, या अपूर्णांकामध्ये फक्त 9/1 राहिला आहे, म्हणजे -9 राहिले आणि ते 1/1, पण हे पण वजा आहेत, म्हणजेच -9 × -1 बरोबर अधिक उत्तर येत असते गुणाकारामध्ये। ओके,
चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3. पहा, हा कंस अगोदर सोडूया, नंतर 7ने त्याला गुणूया. पहा, आता छेद समान आहे, एकदाच लिहिला. ओके. अंशामध्ये काय येईल? 4 अधिक आणि हे वजा 11 कंस बंद. लक्षात घ्या, एक संख्या वजा आहे, एक अधिक आहे, म्हणजे यांची काय होत असते? वजाबाकी. तर वजा 11मधून 4 गेले तर 7 राहतील. किती राहतील? 7. आणि मोठ्या संख्येला वजा चिन्हाने तर वजा, आणि याच्या छेदात काय राहणार आहे? 7. ओके. 7 7 या ठिकाणी कॅन्सल. उत्तर आलेले -1. ओके. आता एवढ्या कंसाचं उत्तर आलं -1, आणि याला गुणिले किती आहेत? -7. म्हणजेच काय करूया? -1 गुणिले -7. 7 1 7 येईल, आणि या ठिकाणी पहा वजा वजा अधिक होईल, म्हणजे +7 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. ओके. पहा, थोडंसं समजून घ्या. धड्याची माहिती अगोदर वाचा. स्वाध्याय 3.1 जर पाहिला नसेल तर अगोदर तो पाहून घ्या. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4. पाहता 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यात पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी लागेल? आता पहा, पूर्णांक म्हणजे पूर्णांक यायला पाहिजे. आता पूर्णांक संख्या म्हणजे आपल्याला या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिल्या धड्यात आपण स्वाध्याय 1.1 मध्ये सोडवताना देखील तुम्हाला परिमेय संख्या, पूर्णांक संख्या, त्यानंतर पूर्ण संख्या, हे सर्व मी तुम्हाला सांगितलं आहे. ते एकदा ते व्हिडिओ पाहून घ्या. ओके. तर लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. पूर्णांक संख्या म्हणजेच तुम्ही काय लक्षात ठेवायचे? फक्त संख्या रेषा म्हणजेच काय? 0, इकडं 1 2 3, आणि या ठिकाणी -1 -2 -3. म्हणजे लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवणार? पूर्णांक संख्या म्हणजे या ठिकाणी प्लस आणि मायनस आणि 0 मिळून पूर्णांक संख्या म्हणतात. तर लक्षात घ्या. आता याचं जर उत्तर आपण काढलं तर काय येईल? पूर्णांक संख्या. तर लक्षात घ्या, आता पूर्णांक संख्या पाहिजे म्हणजे आपल्याला 13 1 13, 13 39, म्हणजे या ठिकाणी 40 आहेत तर इथे 39 पाहिजे होते. म्हणजेच आपण काय करूया? 40/13 याच्यामधून -1/13 करूया. पाहता छेद समान असल्यामुळे एकदाच येतो. त्यानंतर 40 - 1 किती येईल? 39, आणि छेदात राहतील 13. तर पहा, 13 1 13, 13 39, याचं उत्तर आलेले 3, आणि 3 ही पूर्णांक संख्या आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. लक्षात येते? तर असं आपण याला सोडू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 5. आता या ठिकाणी यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती आपल्याला असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, लहान परिमेय संख्या, तर हे वजा वजा असल्यामुळे ही संख्या अधिक आहे, म्हणजे ही काय असणार आहे? सर्वात मोठी असणार आहे. म्हणजे हा तो ऑप्शन आपला येणार नाही. आणि इथं 0/3 म्हणजे याचं उत्तर 0 येते, म्हणजे 0 ही या ठिकाणी हे उत्तर येणार नाही, कारण हे संख्या रेषावर लक्षात येते आपल्याला. इथे 0 असतो, म्हणजेच -1 -2, म्हणजे -1 पेक्षा 0 मोठा असतो. बरोबर आहे. आपल्याला इथं लहान विचारले. आता या दोन्हीपैकी एक उत्तर येणार आहे आपलं. ओके. तर आता लक्षात घ्या, -5/3 याचं उत्तर पॉईंटमध्ये काढून घेऊया. 3च्या पाड्यात 5 नाहीत, 0चा भाग दिला, 0 पॉईंट, इथं आला एक 0. ओके. नाही, 1 मिनिट, भाग जातो, दुरुस्त करा. -5/3, पहा 3 1 3, 3 1 3 होईल. आता 2 उरतील. आता भाग जात नाही, म्हणजे इथं 0 घ्या. पॉईंट घेतल्यानंतर इथं आला 0, त्यानंतर 3 × 18 होईल, 2 उरतील, परत 3 × 18 होईल. झालं. हे झालं -1.66. कशाचं? याचं. आता काढूया या ऑप्शनचं. -7/4. पहा 4 1 4, 4 1 4 होईल, 3 उरतील, भाग जात नाही म्हणून दशांश इथं आला एक 0, 30 झाले. त्यानंतर 4 7 28 होईल, 2 उरतील, 0 आला, 4 25. ओके. हे पण वजाच. आता लक्षात घ्या, लहान परिमेय संख्या ओळखायची आपल्याला.
आता इथे 1 आहे, इथं पण 1 आहे, इथं दशांश आहे, इथं दशांश आहे, इथं 7 आहेत, इथं 6 आहेत. मग मोठा कोण असतो? 7. परंतु वजा संख्या असल्यामुळे जो मोठा असतो तो लहान असतो. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं बरोबर येणार आहे. किती? ऑप्शन क्रमांक 4. लक्षात आलं? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 6 नंबरचा प्रश्न पाहता, या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे म्हणजे बरोबर आहे. आता चढत्या क्रमाने लिहिणे म्हणजेच लक्षात ठेवायचं कधी पण चढता क्रम म्हणजेच लहानाकडून मोठ्याकडे. कुठून? लहानाकडून मोठ्याकडे, हे लक्षात ठेवायचं. मग आता लक्षात घ्या, इथं हे दोन संख्या काय आहेत? प्लस आहेत, म्हणजे मायनस चिन्ह नाही, म्हणजे ह्या दोन्ही मोठ्या असतील ह्या मायनसपेक्षा. म्हणजे सर्वात अगोदर संख्या येणार आहे -6/8. असे ऑप्शन असणारा ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन आपले ऑलरेडी कॅन्सल झालेत. हे आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे, कारण परीक्षेत आपला वेळ वाचत असतो. आता ह्या दोन्हीपैकी एक उत्तर आपल्याला असणार आहे. ओके, तर आता आपण 3/4 ची किंमत काढूया. पहा, 4च्या पाड्यात 3 नाहीत, 0 इथं आला 0, 4 1 4, 4 7 28 येईल, 2 उरतात, 0 आला, 4 5 20. ओके, आणि 9/11चं उत्तर काढूया. 0 इथं आला 0, 11 1 11, 11 8 88, उरले 2, 11 1 11, उरले 8. बरोबर आहे. परत इथं 0 आला, नाही 11 1 11 9 उरले, 11 8 88. आता पहा, 0.7 आणि 0.8, तर यामधील लहान कोण आहे? 0.7. म्हणजे 2 नंबरला काय पाहिजे? 3/4 हे पाहिजे. तर पहा, आता 3/4 इथं आहे का? 2 नंबरला नाही, इथं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. लक्षात येते का? थोडंसं समजून घ्या. कारण पहा, 0.7 ही संख्या लहान असते आणि 0.8 ही कशी असते? मोठी. मग आता चढता क्रम लावताना लहान, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, असं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे. पाहता प्रश्न क्रमांक 7 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले 22/3 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी. पाहता, याच्यापेक्षा मोठा काढायचा आपल्याला. मोठा म्हणजेच आता लगतचा काढायचा, पुन्हा लगतचा म्हणजे पहा 22/3 आणि याच्यापेक्षा मोठा म्हणजे प्लस 1/3 करूया. तर काय उत्तर येईल? 23/3 येईल. किती येईल? 23/3, कारण छेद समान असल्यावर एकदाच घेतो आपण. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. आता हे या ठिकाणी या परिमेय संख्या दिल्या आहेत. या परिमेय संख्येपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? आता पहा, पूर्णांक संख्या म्हणजे काय? तुम्हाला याही अगोदर मी पहिल्या प्रश्नामध्ये पण सांगितलेलं आहे की पूर्णांक संख्या कशा असतात याच स्वाध्यायामध्ये. आणि तुम्हाला याही अगोदर सांगितलं की स्वाध्याय जर या अगोदरचे तुम्ही पाहिले नसतील तर पूर्ण स्वाध्याय पाहून घ्या, कारण ते स्वाध्याय पाहिले तर हा स्वाध्याय तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे समजेल. ओके, तर लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचे, या ठिकाणी पूर्णांक म्हणजे पूर्ण अंकामध्ये कुठली संख्या आलेली हे ओळखायचे. तर इथं लक्षात घ्या, 3/6 याचं जर आपण उत्तर काढलं तर हे पूर्ण अंकामध्ये नाही, पॉईंटमध्ये येते. ह्याचं उत्तर पॉईंटमध्ये येईल. त्यानंतर ही जी संख्या आहे याचं उत्तर पॉईंटमध्ये ह्या संख्येचं येईल. पहा, -9/3, 3 1 3, 3 3 9 आलं का पूर्ण अंकामध्ये याचं उत्तर. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, स्वाध्याय 3.2 मधील हा शेवटचा प्रश्न आहे. पहा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, आणि उपयुक्त वाटत असेल तर इतर मित्रांनाही शेअर करा. आणि जर तुम्हाला ऑनलाईन नवोदयची तयारी करायची असेल, नवोदय, कारण आपलं नवोदय मिशन हे प्ले स्टोअरला ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करा. तुम्हाला त्या ठिकाणी मॉक टेस्ट वगैरे भरपूर प्रमाणात फ्रीमध्ये पण आपण अपलोड केलेले आहेत. आणि 7वीचा पण आपण एक पेपर या ठिकाणी यामध्ये अपलोड करणार आहोत तुम्हाला परीक्षेच्या अगोदर. ओके, पुढे
आता प्रश्न 9, या संख्येमधील आपल्याला धनपरिमेय संख्या कोणती आहे ते ओळखायचं. पहा, ऋण ऋण धन म्हणजे हे दोन्ही कॅन्सल केले तर या ठिकाणी आपल्याला उत्तर लक्षात आलं असेल. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जो 7वीचा तिसरा धडा आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यामधील 3.2 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिली आहेत. पुन्हा एकदा सर्वांना व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करायचा, शेअर करायचा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.